नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. स्वाती उन्हुने ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आता शरूचे बाबा चाललेले आहेत त्यांच्या ड्युटीवर, म्हणजे ऑफिस जॉईन करायचं आहे त्यांना. तर जाताना शरूचा एवढा गोंधळ चाललेला की काय तुम्ही बघतायच व्हिडिओमध्ये. व्यवस्थित जावा, पोचल्यावर कॉल करा, जेवण वगैरे व्यवस्थित करा. ते गेल्यावर पावसाचं बघा आता. कुटकुट करून येतो म्हणले, कुटकुट करून येतो म्हणले बाबा. हां, लगेच येतात कुटकुट करून, लगेच येतात बाळा, लगेच. चल तुला दाखवते बघ, गॅलरीतून दिसतात. चल गॅलरीतून दिसतात, चल बाळा. चल गॅलरीतून दिसतात बाबा, गॅलरीत दिसतात. इकडे बघ ना, इकडे बघ ना दादू, इकडे बघ ना. कुटकुट करायला गेले. तुला भीती वाटते का नाही कुटकुटची? भीती वाटते का नाही? म्हणून तुला नाही नेलं, म्हणून तुला नाही नेलं. न्यायचं का तुला कुटकुटला? भीती वाटते ना तुला, म्हणून नाही नेलं बाबांनी. ये इकडे, चल मी तुला बाबा दाखवते. गॅलरीतून दिसतात बाबा, गॅलरीतून बाबा दिसतात. मी चालले बघायला. चल ये ना, हे बघ बाबा येत आहे, तिकडे या. तो रडतच बसलाय, काय केलं ऐकायलाच तयार नाही. नोकरी म्हणलं की हाच प्रॉब्लेम असतो की मुलांना सोडून जायचं म्हणलं की त्रासच. अगदी फॅमिलीसोबत राहणं तरच ती नोकरी सुखाची वाटते. आणि असं ते लहान मुलं जर असतील, त्यातून जर सोडून जायची जर वेळ आली तर त्यांना सावरता आईचंच नाकी न आलेलं असतं. तर आमचं असंच चाललंय आता. जेवढं शरूच्या बाबांना सारखं जावं लागतं जॉबसाठी इकडं तिकडं, तर जावंच लागतं माणसांना. तर त्याच्यामुळं काय होतंय, तर त्याच्या एवढ्या हाल होतात ना, त्याला सारखे बाबा हवं असतात. कारण मुलांना कसं लळा लागलेला असतो ना, त्याच्यामुळं मग सोडवताना खूप त्रास होतो. 1-2-3 तास तर असे जातातच. आता तो दुपार झाले, तर आता दुपारी जरा झोपेल. त्याला रडून रडून तर झोपणारच आहे तो. असं चाललेलं आहे. ही अशी अवस्था होते ना, त्याच्यामुळेच कधी कधी वाटतं बिझनेस व्हायला असं तर खूप भारी झालं असतं. पण नोकरीची हौस होती त्यावेळेला. आता कळते नोकरीमध्ये काय कष्ट आणि काय सगळं असतं. फॅमिलीला लांब दुरून राहायचं म्हणजे सगळीकडे सगळ्यांनाच त्रास. त्यांना पण त्रास, त्यांना पण काही मजेने तर राहत असतात. हौसेला कोणी सुद्धा राहत नसतं असं फॅमिलीला सोडून. त्याच्यामुळे ज्यांना पण वाटतं ना की बाबा नोकरीवाला खूप सुख आहे आणि काय, तर असं काही नसतं. जेवढं नोकरीवाल्यांना त्रास असतो तेवढाच बिझनेसवाल्यांना असतो. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं जर आहे फक्त, पण त्रास हा प्रत्येकालाच असतो. नोकरी काय जास्त सुखाची असते असं काही नसतं. त्यामुळे त्रास हा प्रत्येकालाच असतो. तेवढा सहन केला तरच आपल्याला पुढं दिसणार असतं चांगले दिवस. आणि त्याच्यासाठीच तर प्रत्येकजण करत असतो ना. आपल्याला पुढचे दिवस चांगले येण्यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो. आणि त्या कष्टासाठी बसून नोकरी करणाऱ्या लोकांचं खूप वाटतं की हां किती सोपं तुम्ही बसून काम करता. पण असं काही नसतं बरं का. जेवढा बिझनेसवाला मेहनत करतो तेवढाच नोकरीवाला पण करत असतो. रडत रडत ते बघायला लागले. बाई काय बघतो? जाऊया आपण संध्याकाळी खाली जायचं. हा बाळा, बाहेर जायचं आपण संध्याकाळी बाहेरला. आपण दोघं, तू आणि मी जाऊ. हा बघ इकडे, संध्याकाळी का नाही तू आणि मी बाहेर जायचं. हा आपण दोघं बाहेर जाऊ संध्याकाळी. हा मस्त मस्त फिरायला जायचं संध्याकाळी. हा तुला मी घेऊन जाते. हा बाहेर. हा आता बाळा करणार ना, आता झोपायचं ऐक ना. आता थोड्या वेळ करायचं असते बाळा. आणि नंतर मग मी संध्याकाळी तुला घेऊन जाणार बोर खेळायला. तुला आवडतं की नाही? हो बाहेर मी संध्याकाळी घेऊन जाणार की. हा बाबा माझ्या असं रडून सांगू. हा आपला बाबा लगेच येणार आहे. तुझ्या बर्थडेला येणार की नाही बाबा? कशाला येणार आहे? बर्थडेला, माझ्या दादूच्या बर्थडेला. आता थोड्या वेळ तर गाड्या बघत बसेल बघा, तेव्हा त्याला बरं वाटेल. चला हो, कशी तरी ह्याची समजूत घालून याला झोपे घालते. बघू संध्याकाळी, नाहीतर मग बाहेर तर घेऊन चला. असं तुला मेन म्हणजे बाहेर जायचंय. पण आता काय दुपारचं जाऊ शकत नाही. संध्याकाळी आपलं त्याला बाहेर कुठेतरी घेऊन जायचं. संध्याकाळी घेऊन जाते गोचवण्याला माझ्या. कुठं माझ्या बाळ लपलं कुठं चाललं आला बघ. आशा आला इकडे बघ. आवा किसी म्हणा
जमतोय कसा तरी तेच बरं आहे. सूर्य बाबा गेले की पहिला दिवस आमचा असाच असतो बघ, कारण त्याला काहीतरी मन रमवायचं असतं, त्याच्यामुळे इकडं तिकडं फिरायला न्यायचं चाललेलं असतं. मग आता त्याला संध्याकाळी बाहेर फिरायला आणलं होतं. भले आता तो चालतोय, पण काही दिवसानंतर आता पुढचे हा जुना ब्लॉग असल्यामुळे तुम्हाला सांगते, आता तर तो चालत नाहीये. आधी खूप चालायचा आणि आता त्याचं काय झालंय काय माहिती, त्याला चालायलाच नको वाटायला, सतत उचलून घे असं चाललेलं असतं. सगळं आवरलं, देवबत्ती वगैरे केली आणि आता बाहेर निघाले. ते म्हणजे काय शरूसारखा बाहेर जायचं दुपारपासून म्हणत होता आणि दुपारी त्याला बोललेली की आपण बाहेर जाऊ म्हणून मग आता बाहेर निघाले शरूला घेऊन. आणि थोडंसं काम पण आहे, तर बघूया काय काम आहे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पुढे. शरू कुठे चालला? बाय. बघा शरू इकडे बघ, इकडे बघ. बाहेर फिरायची एवढी हौस आहे, चालत जायला काय होतं? हो चालत जायला काय होतं? चालत जायला नको, उचलून घे है ना. पण का बाहेर तर जायचंय, असं आहे आमचं सगळं. शरू कशाचा आवाज येतो बघ ना. हा तर असं एकट्यानं चालायचा कंटाळा येतो आणि त्यात हे घेऊन चालायचं म्हणजे तर मग तर जास्तच कंटाळा. फट्ट्या वाजते, फट्ट्या इथं फटाके वाजते, तसं फट्ट्या वाजते, फट्ट्या वाजते. आज रविवार होता, मग आमच्या गावचा बाजार. तर बाजारात बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आता हे जे सगळं आहे ते फक्त आता मार्केटलाच बघायला मिळतं. छोट्या छोट्या गावाच्या ठिकाणी हे टोपडी हे ते सगळं, आणि अशी जी टोपडी आहे ती फक्त आता गावाकडेच राहिलेली आहेत, कारण मोठ्या शहरांमध्ये अशी टोपडी वगैरे काय बघायला मिळत नाहीत. असे स्टॉल लागतात ते, म्हणजे आपल्या मुंबईच्या मार्केटची आठवण. आणि आता हे प्रकार खरं गावाकडून चालत आलेलं आहे. तर मला पीस घ्यायचा होता, त्याच्यामुळे मी आले होते. मग इथं व्हरायटी पीसच्या भरपूर काय काय होता, कारण बऱ्याच दिवसातून पीस न्यायला आले होते. आणि मला नेटचा पीस हवा होता खरं तर, पण बघू आता हवा तसा नेटचा पीस मिळाला तर घ्यायचा, कारण डिझायनर पीस शक्यतो गावाकडे मिळत नाहीत. म्हणजे हवे तशी नॉर्मल जे असतात ना, तर त्या पद्धतीचंच मिळतं, पण मला जरा डिझायनर हवा होता. फोन करून विचार. बारीक डिझाईन मध्ये काय दाखवावं जरा. फोटो खींचना है तो ऐसे खींचो, अब खींचो. एक मिनट. आता आमच्या गावची एक प्रथा आहे बरं का, कारण आमच्या इकडे ना डॉल्बीशिवाय कुठलंच लग्न होत नाही. काय माहिती काय, पण आता ही आहे प्रथा आमच्याकडे. तर मग इथून गावदेवच्या वेळेस डॉल्बी हा असतोच. मग गावदेव होता एका नवरीचा, मग तो चालू होता गावदेव, आणि त्याच्यामुळे डॉल्बीचा एवढा आवाज येत होता आणि त्या आवाजानं लागला शरू रडायला. त्याच्यामुळे मग एका स्टेशनरी दुकानात शिरले. आता मला ह्या चंद्रकोर टिकली घ्यायची होती, पण माझी साईज मला मिळत नव्हती. तुम्ही बघताना माझ्या चेहऱ्यावर किती पिंपल्स आलेले आहेत, कारण कशाने आलेले आहेत काही समजत नाही, पण खूप जास्त पिंपल्स आलेले आहेत. बघू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मी ह्याच्यावर मस्त असा उपाय केलेला आहे आणि त्याच्यामुळे माझे पिंपल्स आणि बरेचसे डाग वगैरे सगळं काही गेलेलं आहे. तर तुम्हाला पुढचे जे येणारे व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये तो फरक नक्की जाणवेल. आणि त्याच्या आता तुम्हाला सांगते, ते एकदा रडत होता, त्याच्यामुळे त्याला बघा मी हा मोतीचूर लाडू घेतला, म्हणलं त्याने तर गप्प बसेल, पण त्यांनी पण नाही गप्प बसला. आणि त्याच्या मग सगळ्यात आवडीची गोष्ट त्याला दाखवली ते म्हणजे गाडी. आणि गाडी बघितली ना की शरू एकदम रमून जातो ना. आता बघा त्याला कुठली गाडी पाहिजे, त्याचं सगळं चाललंय सिलेक्शन करायचं. तर आता त्याला रमवण्यासाठी एक तरी गाडी मला खरेदी करावीच लागणार आहे. इथं बघूया आपण हे चालतंय का आधी. 20 रुपयाला आहे,
हां थांब आपण बघूया ह्या काढूया थांब. हां व्यवस्थित चालत नाही. हां छान छान गाडी, किती छान छान गाडी घ्यायची. एवढ्या सगळ्या गाड्या तुला, मस्त आहे बाबा तुझं. नाही पडत का? हा द्यायची का बाई. आता कशी पाहायला लागली, खाली ठेवलं की पडत नाही काय. यातलं दुसरं आहे का मग बघा. हा मग दुसरं आहे का बघा, म्हणजे व्यवस्थित पळेल. कारण हे फरशीवर जर पळत नसेल तर मग काय उपयोग आहे. ते पोरांना कुठं कळतंय तेव्हा ते कसं करायला. थांब की देतात बघते, थांब जरा थांब, दुसरं बघते थांब. ते बघ गुंग 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 गुंग. हे बघ काय का गेली 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 गाडी बाहेर गेली का. जशी गाडी घेतली ना त्यानं हातातून गाडी सोडली सुद्धा नाहीये बरं का, अजिबातच सोडत नाहीये. तर बघा कशी आहे, कुणाची गाडी. हो हां चला चला आपल्या घरी चला, घरी जायचं घरी. हां ते सगळं डॉल्बी वगैरे बघून खूप जास्त म्हणजे जास्त घाबरलाय. त्याच्यामुळं बाबा 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 खूप जास्त रडत होता. तर असा होता माझा आजचा दिवस. खरं तर जेव्हा आपण बाबा जायचे असतात ना तेव्हा शरूची जी होणारी, शरूसाठी होणारी जी तारंबळ आहे ना ती फार विचित्र असते. तो मला दिवसच नकोसा वाटतो खरं तर. पण आता काय त्याला ऑप्शन नाही. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या गावात पण अशा काही विचित्र वेगळ्या प्रथा आहेत का त्या पण मला कमेंटमध्ये सांगा. हाऊस वेगळी असते पण इकडची प्रथाच आहे. कुठलाही कार्यक्रम असेल तर तो डॉल्बीशिवाय पार पडतच नाही, अशी इकडची पद्धतच आहे. माहिती नाही कधीपासून चालू झाली पण आहे. तुमच्या इकडे काय असं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.